नमस्कार. जगज्योती विश्वरत्न महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त सुमनसुत आयोजित काव्य वाचन स्पर्धेमध्ये मी कुमारी अनिशा दिलीप दोडके, जिल्हा नांदेड, सदर स्पर्धेमध्ये माझी स्वरचित कविता सादर करते. कवितेचे शीर्षक आहे बलिदान. कविता सादर करते. कोण म्हणतं महागड्या वस्तू वापरून प्रतिष्ठा मिळते? अरे कोण म्हणतं महागड्या वस्तू वापरून प्रतिष्ठा मिळते? खरी ओळख तर जगाला विचारधारेतून कळते. सोन्या चांदीने सजण्यापेक्षा सोन्या चांदीने सजण्यापेक्षा विचारांच्या मोत्यांनी सजून बघ. चेहऱ्यावरती क्रीम थापण्याआधी घामाच्या अत्तरात भिजून बघ. ओठांवरची लाली आणि डोळ्यातला तो नखरा हा नाही मार्ग तुझ्या उन्नतीचा. हातात लेखणी तोडून बेड्या घे भराडी पेटव वनवाक्रांतीचा. रूढी परंपरेची नको थिणगी, नको धरू धर्मांधाचा फेर. उठ लढ तुझा लढा, पुन्हा एकदा नव्याने विद्रोह कर. चेहरा चमकवणाऱ्या किरमा खूप मिळतील ग बाजारात. पण विचारांची धार येईल संघर्षाच्या या मैदानात. नव्या युगाची पुढारलेली स्त्री म्हणून मिरवत असताना एवढंच ठेव जाण की तुझ्या स्वातंत्र्याच्या मुळाशी आहे जिजाऊ, सावित्री, अहिल्या आणि रमाईचं बलिदान. मनपूर्वक धन्यवाद.